नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमध्ये जमा झालेला आहे। बघा, सध्याची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता जमा झालेला आहे। सोबतच ज्या शेतकरी बांधवांचे बँक खाते या 10 बँकेमध्ये आहेत त्यांच्यासाठी डबल आनंदाची बातमी आलेली आहे, कारण या 10 बँकेमधून हे 2000 रुपये सोडण्यात आलेले आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, भरपूर शेतकरी बांधवांना मेसेज सुद्धा आलेले आहेत, त्यांच्या थेट बँक खात्यामध्ये 2000 रुपये जमा झालेले आहेत। म्हणजेच पहिल्या यादीमधील ह्या 15 जिल्ह्यांमधील जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्या खात्यामध्ये आजच नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता 2000 रुपये प्रमाणे जमा झालेला आहे। बघा, अखेर सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे। आजपासून नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता विस्तार होण्यास सुरुवात झालेली आहे। बघा, अर्थसंकल्पामध्ये सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला होता की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता जमा करू, परंतु अर्थसंकल्पामध्ये 6वा हप्ता जमा करण्यात आलेला आहे। त्यानंतर अर्थसंकल्प संपला आणि अर्थसंकल्प संपल्यानंतर नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या 3 याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत। त्यापैकी पहिल्या यादीमधील 15 जिल्ह्यांमधील जे शेतकरी आहेत त्यांच्या खात्यामध्ये आजच नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। परंतु जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 5वा हप्ता या अगोदर जमा झालेला असेल तरच तुम्हाला आज नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता मिळणार आहे। बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेला आहे की तुमच्या खात्यामध्ये या अगोदर नमो शेतकरी योजनेचा 5वा हप्ता जमा झालेला असेल तरच तुम्हाला आज नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता मिळणार आहे, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता मिळणार नाही। बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेला आहे की तुमच्या खात्यामध्ये 5वा हप्ता जमा झालेला असेल तरच तुम्हाला 6वा हप्ता मिळणार आहे। जर तुम्हाला 5वा हप्ता आलेला नसेल तर तुम्हाला 6वा हप्ता मिळणार नाही। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगायचं आहे की तुम्हाला 5वा हप्ता मिळालेला आहे का। परंतु सर्व शेतकरी बांधवांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं आहे का हे चेक करणं सुद्धा गरजेचं आहे, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत तर ते पैसे पेंडिंगला पडू शकतात। कारण ज्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर त्यांनी मोबाईलच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही, कारण हा नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता तुमच्या आधार कार्डाच्या आधारावरती थेट तुमच्या बँकेमध्ये जमा केला जाणार आहे। म्हणजेच ही पद्धत डीबीटी पद्धत आहे, तर या डीबीटी पद्धतीनेच तुमच्या खात्यामध्ये 6वा हप्ता विस्तार होत आहे। तर बघा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, डिअर कस्टमर, इंडियन रुपीज 2000 क्रेडिटेड टू युअर अकाउंट नंबर डॅश 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 ऑन बँक ऑफ इंडिया। बघा, या शेतकरी बांधवांचं खातं बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये होतं, त्यांच्या खात्यामध्ये आज सकाळी पैसे सुद्धा आलेले आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी असाल, तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 5वा हप्ता जमा झालेला असेल तर तुम्हाला आजच नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता सुद्धा मिळणार आहे। परंतु आज पहिल्या 15 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे। ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी असेल आणि ज्या शेतकरी बांधवांचं बँक खातं या 10 बँकेपैकी असेल त्यांच्याच खात्यामध्ये आज नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता मिळणार आहे। परंतु हा नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता सर्व जिल्ह्यांमध्ये आज सोडण्यात आलेला नाही। बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की आज महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, तर या सर्व 36 जिल्ह्यांमध्ये हा 6वा हप्ता सोडण्यात आलेला नाही। फक्त महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता 2000 रुपये आज सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे हे 15 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। परंतु शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता 2000 रुपये प्रमाणेच मिळणार आहे। बघा, अर्थसंकल्पामध्ये हप्त्याची रक्कम वाढवण्यात येणार होती, परंतु सरकारने हप्त्याची रक्कम वाढवलेली नाही। म्हणजेच प्रत्येक वर्षाला प्रत्येक शेतकऱ्याला नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6000 रुपये मिळत होते, त्याच्यामध्ये अजून 3000 रुपयांची वाढ करण्यात येणार होती, परंतु अर्थसंकल्पामध्ये बजेट घोषित झालं तरी पण या हप्त्याची रक्कम वाढवण्यात आलेली नाही। त्यामुळे
आज सर्व शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता 2,000 रुपये प्रमाणेच मिळत आहे। बघा, अर्थसंकल्पामध्ये याच्यावरती कोणताही निर्णय घेतलेला नाही, त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी गैरसमज करून घेऊ नये। बघा, भरपूर शेतकरी बांधवांनी 2 दिवसांपूर्वी व्हिडिओच्या खाली कमेंट केलेले होते की नमो शेतकरी योजनेचा हप्ता 3,000 रुपये प्रमाणे मिळणार आहे का। तर त्या सर्व शेतकरी बांधवांना या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की या 3,000 रुपयांचा निर्णय अजून घेण्यात आलेला नाही, त्यामुळे तुम्हाला 6वा हप्ता 2,000 रुपये प्रमाणेच मिळणार आहे। त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी गैरसमज करून घेऊ नये। बघा, आज अखेर अर्थसंकल्प संपल्यानंतर हप्ता सोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा, अर्थसंकल्प सुरू झाल्यानंतर पहिल्या आणि दुसऱ्या दिवशीच वाटलं होतं की नमो शेतकरी योजनेचा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होईल, परंतु आज अर्थसंकल्प संपलेला आहे। तर हा अर्थसंकल्प संपल्यानंतर हप्ता सोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, त्यामुळे लगेच पहिल्या दिवशी पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे आणि लगेच पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहे। बघा, अर्थसंकल्प संपला, लगेच यादी तयार केली, लगेच 15 जिल्ह्यांमध्ये पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहे। काही शेतकरी बांधवांनी आम्हाला कॉल करून सांगितले, मेसेजद्वारे सांगितलेलं आहे आणि व्हिडिओच्या खाली कमेंट केलेले आहे की दादा आम्हाला 2,000 रुपये प्रमाणे हप्ता मिळालेला आहे, 3,000 रुपये प्रमाणे हप्ता मिळायला पाहिजे होता, परंतु त्या शेतकरी बांधवांना आम्ही सुद्धा सांगितलेले आहे की अर्थसंकल्पामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही। थेट महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे की सरकारकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे 1 वर्ष अजून याची वाढ करण्यात येणार नाही, त्यामुळे आज 15 जिल्ह्यांमध्ये हा हप्ता सोडण्यात आलेला आहे। ते 15 जिल्हे सुद्धा लगेच बघून घेऊयात, परंतु तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आज 15 जिल्ह्यांमध्ये, उद्या किती जिल्ह्यांमध्ये आणि परवा किती जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत, त्याविषयी सुद्धा अपडेट आलेला आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, आज 15 जिल्ह्यांमध्ये हा हप्ता सोडण्यात येणार आहे, उद्या 10 जिल्ह्यांमध्ये आणि परवा उर्वरित 11 जिल्ह्यांमध्ये सुद्धा हा हप्ता सोडण्यात येणार आहे। त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी करायची गरज नाही। आज ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा असेल त्यांच्या खात्यामध्ये आज पैसे येणार आहे, ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा उद्या असेल त्यांच्या खात्यामध्ये उद्या पैसे येणार आहेत आणि ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा परवाच्या यादीमध्ये असेल त्यांच्या खात्यामध्ये परवा पैसे येणार आहे। सोबतच ज्या 10 बँकेमधून हे पैसे सोडण्यात आलेले आहेत त्या 10 बँका सुद्धा लगेच बघून घ्या, जेणेकरून तुमचं बँक खातं या 10 बँकेमध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा पैसे येतील। कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी करायची गरज नाही। बघा, सर्वात प्रथम 15 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे आणि 10 बँकेची यादी जाहीर झालेली आहे, त्यामुळे सर्वात प्रथम आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जिल्हे बघून घेऊयात। जिल्हे बघितल्यानंतर बँका सुद्धा लगेच बघून घेऊया। तर बघा, या 15 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा, दुसरा जिल्हा म्हणजे सांगली जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा। बघा, हे 4 जिल्हे मुख्यतः आज निवडण्यात आलेले आहेत, त्यामुळे जे शेतकरी बांधव या 4 जिल्ह्यांमध्ये असेल त्यांच्या खात्यामध्ये आजच 6व्या हप्त्याचे 2,000 रुपये सुद्धा येणार आहे। सोबतच 5वा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा, 6वा जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा, 7वा जिल्हा म्हणजे उस्मानाबाद जिल्हा, म्हणजे याचं नाव धाराशिव जिल्हा करण्यात आलेला आहे। ज्यांचा जिल्हा उस्मानाबाद जिल्हा असेल किंवा धाराशिव जिल्हा असेल त्यांच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहे। सोबतच 8वा जिल्हा म्हणजे अहमदनगर जिल्हा म्हणजेच अहिल्यानगर जिल्हा, सोबतच 9वा जिल्हा म्हणजे धुळे जिल्हा आणि 10वा जिल्हा म्हणजे वर्धा जिल्हा। बघा, या 10 जिल्ह्यांमधील जे शेतकरी असतील त्यांच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहे। सोबतच 11वा जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा, 12वा जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा, 13वा जिल्हा म्हणजे औरंगाबाद जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर। ज्यांचा जिल्हा औरंगाबाद जिल्हा असेल, छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल त्यांच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहे। सोबतच 14वा जिल्हा म्हणजे नागपूर जिल्हा आणि 15वा जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्हा। बघा, आज 15 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे, तर ते 15 जिल्हे तुम्हाला सुद्धा सांगितलेले आहेत। उद्या 10 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे आणि परवा 11 जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडण्यात येणार आहे। त्यामुळे आज ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा या जिल्ह्यामध्ये नसेल त्यांच्या खात्यामध्ये उद्या पैसे येणार आहे। सोबतच या 10 बँकांमधून हा हप्ता सोडण्यात आलेला आहे, त्यामुळे या प्रमुख 10 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या, जेणेकरून तुमची बँक या 10 बँकेमध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये
आजच पैसे येणार आहेत। बघा सर्वात प्रथम पहिली बँक म्हणजे भारतीय स्टेट बँक। बघा गव्हर्नमेंट मान्यता असलेली सर्वात मोठी बँक आहे। त्या दृष्टिकोनातून आज भारतीय स्टेट बँक म्हणजे SBI या बँकेमधून पैसे सोडण्यात आलेले आहे। ज्यांचं बँक खातं भारतीय स्टेट बँक SBI या बँकेमध्ये आहे त्यांना आजच 2000 रुपये येणार आहे। दुसरी बँक म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक, तिसरी बँक म्हणजे पोस्ट बँक। बघा ही सुद्धा गव्हर्नमेंट मान्यता असलेली मोठी बँक आहे। त्या दृष्टिकोनातून या बँकेमध्ये सुद्धा पैसे सोडण्यात आलेले आहे। सोबतच चौथी बँक म्हणजे युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये सुद्धा आजच पैसे येणार आहे। सोबतच पाचवी बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक, सहावी बँक म्हणजे कोटक महिंद्रा बँक, सातवी बँक म्हणजे HDFC बँक। बघा कोटक महिंद्रा बँक असेल, पंजाब नॅशनल बँक असेल किंवा HDFC बँक असेल या बँका गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या बँका आहे। सोबतच आठवी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया, नववी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र आणि दहावी बँक म्हणजे IDFC बँक। बघा या 10 बँकेमध्ये या याद्या गेलेल्या होत्या आणि या 10 बँकेमधून हे पैसे सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांचं बँक खातं या 10 बँकेमध्ये असेल त्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता आजच जमा होणार आहे। परंतु कालच्या व्हिडिओमध्ये शेतकरी बांधवांनी विचारपूस केलेली होते की कर्जमाफी होईल का, आमच्या खात्यामध्ये 1 रुपयामध्ये जो पीक विमा आहे त्याचे पैसे जमा होतील का। बघा शेतकरी बांधवांनो अर्थसंकल्प संपलेला आहे। अर्थसंकल्पामध्ये बजेट सुद्धा घोषित झालेला आहे। तर त्या बजेटमध्ये शेतकऱ्यांना वीज बिल माफ होणार आहे। सोबतच कर्जमाफी विषयी सुद्धा सर्वात मोठा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि 1 रुपयामध्ये जो पीक विमा आहे त्याचे पैसे सुद्धा मिळणार आहे। म्हणजेच कोणत्याही शेतकरी बांधवावरती अन्याय होणार नाही। सरकारने दिलेला शब्द 100% पाळणार आहेत असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। परंतु स्थानिक शेतकऱ्यांकडून म्हणजे जे मोठमोठे शेतकरी आहेत त्यांच्याकडून एक बातमी व्हायरल झालेली आहे। ती बातमी म्हणजे कोणत्याही शेतकरी बांधवांनी कर्ज भरू नये, कारण सरकार कर्ज माफ करणार आहे। त्यामुळे तुमची सुद्धा कर्जमाफी यामध्येच होणार आहे। त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी सध्याच्या स्थितीला कर्ज भरू नये असं सुद्धा स्थानिक शेतकरी बांधवांकडून सांगण्यात आलेलं आहे। बघा शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी आजचा दिवस आनंदाचा दिवस ठरणार आहे। याच्यामध्ये ज्या महत्त्वपूर्ण अपडेट आलेल्या होत्या या अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचवलेले आहे। त्यामुळे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।